न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। जामखेड तालुक्यातील बावी गाव व परिसरात शुक्रवारी दुपारी आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलंय। वादळामुळे लाईटचा करंट गायीच्या शेडमध्ये उतरला। यात 3 गायी जागीच मृत्युमुखी पडल्या तर मालक थोडक्यात बचावले, त्यांनाही जोरदार करंट बसला। शेकडो झाडे उन्मळून पडल्यानं लिंबोणीच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्यात। जामखेड तालुक्यातील बावी येथील पवन जाधव यांच्या शेडमध्ये वादळामुळे विजेचा करंट उतरला। या 3 गायी मृत्युमुखी पडल्या, तसेच पवन जाधव यांना जोरदार विजेचा करंट बसला, तेही चक्कर येऊन पडले व तोंडातून रक्त आले। शेजारच्या लोकांनी त्यांना ताबडतोब दवाखान्यात दाखल केले। सध्या त्यांची तब्येत धोक्याबाहेर आहे। धोका टळलाय, तसेच वादळामुळे परिसरातील लिंबोणीच्या बागेची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे। झाडे उन्मळून पडलेत। सचिन मुरुमकर, बयाजी पवार, दत्ता कारंडे, अभिमान पवार, मधुकर पवार यांच्या बागेचं नुकसान झालंय। शेतकरी सचिन मुरुमकर म्हणाले की 10 वर्ष मेहनत करून लिंबोणीची बाग उभी केली। 10 मिनिटाच्या वादळात सगळी झाडं उन्मळून पडली। लाखो रुपयांचं कर्ज कसं फेडणार? पुढील 2 दिवस राहिल्यावर नगर जिल्ह्याला वादळी वारा व विजांचा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। शेतकऱ्यांनी फळबागांना आधार द्यावा, काढणीला आलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असं आवाहन कृषी विभागानं केलंय। जामखेड प्रशासनानं ताबडतोब पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मोबदला दिला पाहिजे। आधी शेतकरी दुष्काळानं जेरीस आलाय। दुभत्या गाया मृत्युमुखी पडल्या। काही शेतकऱ्यांच्या लिंबोणीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत। मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आता शेतकऱ्यांनी जीवन कसं जगायचं? प्रशासनाने ताबडतोब पंचनामे करावेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।